नागपूर जिल्ह्यातील तालुका मांढळ येथील राम मंदिर येथे जनतेचा जाहीरनामा सभेचे आयोजन करण्यात आले। निवडून येणाऱ्या सरकारने लोकांच्या मागण्यांकडे लक्ष केंद्रित करून काम करणे हे या जनतेचा जाहीरनामा सभेचे मुख्य उद्दिष्ट होत। शैक्षणिक, आरोग्य, रोजगार, महिला, शेतकरी, प्रकल्पग्रस्त लोकांच्या मागण्यांकडे निवडून येणाऱ्या सरकारने या मागण्यांकडे लक्ष केंद्रित करून काम करणे आवश्यक आहे। तसेच या सभेत समीक्षा गणवीर, सामाजिक कार्यकर्ते यांचा सहभाग होता व कुही तालुक्यातील मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित होते। राजहंस शेंडे, विदर्भ प्रतिनिधी, नागपूर। महिला संघटनेची संयोजक आज दिनांक 20 मार्च 2024ला मांढळ येथील राम मंदिरामध्ये जाहीरनामा परिषद आयोजित केली होती। ही जाहीरनामा परिषद आयोजित करण्यामागचा मुख्य उद्देश असा आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये सगळे प्रतिनिधींनी जे रामटेक लोकसभा क्षेत्रासाठी उभे राहणार आहेत आणि विधानसभेसाठी उभे राहणाऱ्या सगळ्या उमेदवारांना आम्ही या परिषदेच्या माध्यमातून सांगू इच्छितो की गावागावातील सगळ्या महिलांना भेटून 150 मीटिंग आयोजित करून आम्ही लोकांच्या प्रश्नांचा जाहीरनामा या ठिकाणी जाहीर केलेला आहे आणि निवडून येणाऱ्या उमेदवारांनी आमच्या प्रश्नांवर बोलावं, महिलांच्या प्रश्नांवर बोलावं, यासाठी आम्ही आजची परिषद या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि सगळ्या महिला एकत्र येऊन पुढच्या निवडणुकीमध्ये उमेदवारांनी आमच्यासाठी काम करावं याचा आग्रह घेऊन पुढे काम करतो। आज 20 मार्च 2024ला मांढळ नगरीत राम मंदिर येथे आपण सर्व महिलांच्या वतीने आज महिला मेळावा सादर केला आणि या जाहीरनामा परिषदेमध्ये आम्ही सर्व महिलांचे, मुलांचे, शेतकऱ्यांचे सर्वांचे प्रश्न तुमच्यासमोर मांडले आणि येणाऱ्या रामटेक क्षेत्राच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक उमेदवाराला आम्ही हे प्रश्न सोडविणार आहोत। एवढे बोलून हे मांढळ येथे जाहीरनामा परिषद लावलेला आहे। त्या जाहीरनाम्यामध्ये सर्व महिला एकत्रित करून आलेल्या आहेत। त्या महिलांच्या प्रश्नांचा जर पॉझिटिव्ह विचार केला जाईल त्याच उमेदवारांना आम्ही त्यांचा विचार केला जाईल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।